नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये बघा, आपल्याकडे असे जुने वगैरे साड्यांचे तुकडे वगैरे पडलेले असतात ना, काही शिवून वगैरे, त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि शिलाई कतरण बघा, आपल्याकडे पडलेलं असतं लहान लहान तुकडे, त्याचा वापर करून सुंदर अशी पायपुसणी बनवणार आहोत. एकदम दिसायला पण सुंदर आणि बनवायला पण खूप सोपी. अशा पद्धतीने बघा, आपण इथं कापड घेतलं आहे, इथं मी साडीचंच व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला माप पण दाखवणार आहे. बघा इथं मी एक जॉईंट करून घेतलं व्यवस्थित. याला एक शेप द्यायचा आहे अंडाकृती. बघा तुम्हाला एक माप पण दाखवते मी. आधी फोल्ड करून घेऊ, व्यवस्थित कट करून घेऊ, मग तुम्हाला तयार झाल्यानंतर माप दाखवते. तुमच्याकडे एखादा चौकोन असेल व्यवस्थित कापडाचा, तो घेऊ शकते. अशा पद्धतीने बघा, आता आपण एक अंडाकृती आकार आहेत ना, तो कट करून घेतला आहे. याची जी रुंदी आहे ती आहेत 22 इंच आहे. रुंदी आहे ती 18 इंच आहे. म्हणजे 18 आणि 22 इंचाचा एक आपल्याला अंडाकृती आकार आहे तयार करून घ्यायचा आहे साडीच्या कापडाचा. आणि 4-4 इंचाचे छोटे छोटे चौकोन आहेत, ते कट करून घ्यायचे आहे. इथे एक पट्ट्या घेतलेल्या आहेत बघा आपण, यासुद्धा आपल्या 4-4 इंचाच्या आहेत. अशा पद्धतीने आपण जे आहेत ना आपल्या साड्यांचं कतरण वगैरे पडलेलं किंवा साड्या, त्याचा वापर करू शकतो पट्ट्यांसाठी सुद्धा. पुन्हा तुम्हाला माप दाखवते बघा. इथं मी आपली 16 इंच सॉरी, आणि अशी आहेत 22 इंच. अशी 22 इंच आहे, अशी 16 इंच आहे. व्यवस्थित आपण कट करून घेतला आहे. आता बघा, हे कापड आहेत आपण सरळ ठेवलं आहे. म्हणजे आपण बघा पट्टी घेतली होती 4 इंचाची, ती आपण डबल फोल्ड करायची अशा पद्धतीने. एका साईडला कॉर्नरला बघा अशी तिरकसमध्ये आपल्याला ही पट्टी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे. एक्स्ट्राची आहे ती कट करायची आहे. अशा पद्धतीने एक कडेने पण एक शिलाई देऊन घेऊ, म्हणजे व्यवस्थित सेट होईल आपलं कापड आहे ती पट्टी ती. आता अशाच पद्धतीने बघा, जिथं आपण चौकोन कट केलेले आहेत ना लहान लहान शिलाई कतरणमधले, ते अशा पद्धतीने फोल्ड करायचे. म्हणजे आपली डिझाईन आहेत ना ती खूप छान तयार होते. जे आपल्याकडे रंगीबिरंगी पडलेले बिना कामाचे कपडे आहेत, त्याचा वापर या ठिकाणी करायचा आहे. अजिबात काही वेळ वगैरे लागत नाही. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये ही पायपुसणी आहेत ना तयार होते. आता दुसरी पट्टी आहेत बघा, ती अशा पद्धतीने आपण फोल्ड करायची. म्हणजे आपण हे लावले ना त्रिकोण, त्याच्यावरती ठेवून ना व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पलटी करून घ्यायची आहेत बघा. अशा पद्धतीने जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित आपले येऊन जातात, दिसत वगैरे नाही. तुम्हाला मी सगळं एक एक लावून दाखवते बघा कशा पद्धतीने, म्हणजे तुम्हाला पण समजेल. जास्त फास्ट वगैरे व्हिडिओ नाही केला, एकदम स्लोमध्ये दाखवत आहे. अशा पद्धतीने बघा, आपण हे त्रिकोण आहेत ना ते जॉईंट केलं. सेम प्रोसेस आपण करत जायचं कडेपर्यंत. जी पट्टी आपण कट केली आहे डबल फोल्ड आहेत ना, ती तिकडं धागे दोरे असतात, ती अशा पद्धतीने शिलाई मारल्यानंतर व्यवस्थित धागे दोरे आहेत ते आतमध्ये चालले जातात बघा. अशा पद्धतीने आपल्याला ही प्रोसेस करत जायचं आहे शेवटपर्यंत. चला तर मी करून घेते आणि दाखवते तुम्हाला.
आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली जी पट्टी आहेत ना त्या पूर्ण लावून झाल्या आहेत. आणि इथं या ठिकाणी बघा एक्स्ट्राचं जे कापड उरलेलं आहे बाहेर निघले पट्ट्यांचं ते कट करून घ्यायचं आहे. आता इथं बघा आपण एक पट्टी कट करून घेऊ पुन्हा 3 ते 4 इंचाची. याचा लुक तुम्ही बघू शकता. आता इथं पट्टी मी कट करून घेतली आहे. याचं माप बघा 3 इंच घेतलं आहे. आपल्याला कुठल्या बघा पाठीमागच्या साईडने काय करायचं किंवा वरच्या साईडने पूर्ण आपल्याला शेपमध्ये पूर्ण जॉईंट करून घ्यायची आहे ती पट्टी. अशा पद्धतीने बघा ही पूर्ण पट्टी आहेत ना. आता ही पट्टी वगैरे तिरकस कट करण्याची गरज नाही. आपण सरळ जरी कट केली ना तरी पण व्यवस्थित बसते, काही प्रॉब्लेम येत नाही याला. आता इथं बघा आपण एक्स्ट्राची कट करून घेतली आहे. दोन्ही पार्ट व्यवस्थित जॉईंट करून घेतले अशा पद्धतीने. आता पाठीमागच्या साईडने आपण फोल्ड करू. ही याला ऑलरेडी एक साईडने थोडी शिलाई होती, तुम्ही डबल फोल्ड करून घ्या. बघा किती सुंदर आपली पायपुसणी तयार झाली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत. आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी. इथं फायनल लुक तुम्ही बघू शकता किती सुंदरच आहे. अगदी टाकाऊपासून टिकाऊ ही आपली पायपुसणी तयार झाली आहे. थिकनेससाठी तुम्ही अजून एखादं जास्त पॅन्टचं वगैरे कापड टाकू शकता. 20 इंच रुंद झाली बघा तयार होऊन. आणि आपली 16 इंच रुंदीला अशा पद्धतीने मोठ्या साईजची पायपुसणी तयार झाली आहे. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद सगळ्यांना व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल.